नमस्कार मित्रांनो, महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा खास आहे. पूर्ण बघा व्हिडिओ. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यूट्यूबमधून मला काय मिळालं, तसंच यूट्यूब लाईव्ह म्हणजे मी लाईव्ह यूट्यूब करतो ते यूट्यूबचं माझे ॲक्सेसरीज सर्व जे साहित्य आहे ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. तसंच जे आता मी लाईव्ह करतो त्याचं लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे. मी कशाप्रकारे लाईव्ह करतो आणि त्याची क्वालिटी क्लॅरिटी कितपर्यंत आहे ते सर्व तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर मित्रांनो, त्या अगोदर आपण जे यूट्यूबकडून म्हणजे मला मिळालं ते तुम्हाला दाखवणार आहे. जो यूट्यूबकडून मिळालं म्हणजे ते तुम्हा सर्वांची मला साथ आहे, खूप साथ आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही मला सहकार्य करताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे, आपल्या सर्व दर्शकांचे, तसेच यूट्यूब परिवारातील सर्व जे आपले सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, आता मला हे जे आपण पाहत आहे सर्व ट्रॉफ्या आहेत, सन्मानचिन्ह आहेत, ते मला सर्व यूट्यूबमुळेच मिळालेले आहेत. त्यामुळे यूट्यूबचे देखील खूप खूप धन्यवाद. तर आता आपण पाहूया कोणाकोणाकडून कोणतं कोणतं सन्मानचिन्ह आपल्याला मिळालेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आता इथूनच. आता हे पाहत आहे, जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ यांच्याकडून मिळाले हे सन्मानचिन्ह आहे, जे कबड्डी स्पर्धा भरवल्या जायच्या आणि अजूनही देखील भरवल्या जातील याच्या पुढे देखील. तर हे 2023मध्ये ज्या कबड्डी स्पर्धा भरवल्या होत्या आपल्या राजीव गांधी स्टेडियमवर राजापूरला, तिथून मिळालेलं हे सन्मानचिन्ह आहे. आणि ह्या स्पर्धा भरवणारे आमचे शशीबाई अमरे ते आता ह्या जगात नाही आहे. त्यांना खूप खूप भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या आठवणी कायम आमच्या स्मरणात राहतील. तर ही ट्रॉफी आम्हाला मिळालेली आहे ती जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ कबड्डी स्पर्धा ज्या वेळेला होता तिथून मला मिळालेली ट्रॉफी आहे, तिथे मी लाईव्ह केलं होतं. तरी दुसरं सन्मानचिन्ह आहे पंचक्रोशी मित्रमंडळ राजापूर रोड रेल्वे स्टेशन, तिथे जे हे बैलगाडी स्पर्धा भरवल्या जातात तिथून मिळालेले हे सन्मानचिन्ह आहे. त्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. आणि हे सन्मानचिन्ह आहे महापुरुष प्रसन्न चाफडेवाडी क्रीडा मंडळ, तिथे अंडरआर्मच्या क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात, तिथे मी शूटिंग लाईव्ह प्रेक्षेपण केलं होतं, त्याबद्दल त्यांनी मला दिले हे सन्मानचिन्ह आहे. धन्यवाद. तर हे पुढचं आहे शिवसन्मान, म्हणजे ज्या इथे शिवजयंती उत्सवानिमित्त इथे रॅली वगैरे भरवले जातात आणि रथयात्रा असते, खूप सुंदर कार्यक्रम असतो, तिथे मला मिळालेलं हे सन्मानचिन्ह आहे. धन्यवाद. तर हे आहे दूतपापेश्वर कलाभवन दूतपापेश्वर गुरववाडी, महाशिवरात्रीनिमित्त मिळालेले हे ते ढोलवादन स्पर्धा होत्या, तसंच पालखी नृत्य स्पर्धा होत्या, तिथून मिळालेलं हे सन्मानचिन्ह आहे. धन्यवाद त्यांचं. तसंच हे एक जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ शशीबाई अमरे यांच्यातर्फे भरवल्या गेलेल्या कबड्डी स्पर्धा 2022ला त्यांच्याकडून मिळालेलं हे सन्मानचिन्ह आहे. आणि हे आहे सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठान आंबेवाडी राजापूर कबड्डी स्पर्धा 2023, तिथून मिळालेले हे सन्मानचिन्ह आहे. धन्यवाद. सर्व मंडळांचे खूप खूप धन्यवाद. आणि हे सन्मानचिन्ह आहे रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो क्युरोगी पुमसे रेग्युलर व फ्रीस्टाईल स्पर्धा 2024ला म्हणजे ह्या वर्षीला भरवल्या होत्या, तिथून मिळालेलं हे मला सन्मानचिन्ह, तिथे मी देखील लाईव्ह केलेलं होतं. आणि हे जे सन्मानचिन्ह मला मिळालेलं आहे त्या ठिकाणी मी लाईव्ह केलेलं आहे आणि तिथून मिळालेलं हे सन्मानचिन्ह आहे. त्याबद्दल ह्या मंडळाचे खूप खूप धन्यवाद. आता हे आहे महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार, ज्यावेळेला जीर्णोद्धार झाला तर महालक्ष्मी मंदिराचं त्यावेळेला मिळालेलं हे मला सन्मानचिन्ह आहे. जे उन्हाळ्यावरील जे प्रसिद्ध असं महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथे मिळालेलं हे मला सन्मानचिन्ह आहे. त्यानंतर श्री महापुरुष सेवा मंडळ वरचीपेठ राजापूर जीर्णोद्धार सोहळा 2024, काही दिवसापूर्वीच तिथे हा जीर्णोद्धार सोहळा पार पडला नवरात्रीनंतर, त्याबद्दल तिथे सुद्धा मी लाईव्ह केलेलं होतं. आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ आहेत, हे अवेलेबल आहेत, तुम्ही कधीही जाऊन पाहू शकता. तर त्यांनी दिलं हे मला सन्मानचिन्ह आहे. खूप खूप धन्यवाद त्यांचे देखील. जसं हौशी शरीर सौष्ठव संघटना राजापूर त्यांच्याकडून मिळालेलं हे सन्मानचिन्ह आहे, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. हे मारुती प्रसन्न क्रीडा मंडळ हरडी
राजापूर अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 2024 म्हणजे ह्या वर्षी भरवलेल्या ह्या स्पर्धा आहेत. साधारण ह्या स्पर्धा जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान असतात. तर त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. त्यांनी दिलेले हे सन्मान चिन्ह आहे लाईव्ह केल्याबद्दल. तर मित्रांनो, हे आहे श्री महापुरुष सेवा मंडळ वरचीपेठ राजापूर यांच्या नवरात्रीनिमित्त मिळालेले सन्मान चिन्ह आहे. त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. त्यानंतर जय महाराष्ट्र मित्रमंडळ गुरववाडी राजापूर हे आमच्या इथे वरती डेपो एरियामध्ये जे नवरात्रोत्सव साजरा केला जातो त्या ठिकाणी मिळालेले सन्मान चिन्ह आहे. धन्यवाद. तसंच राजापूर हायस्कूल राजापूर इथे जो दरवर्षी हिंदी दिन पखवाडा म्हणजे एक हिंदी दिवस साजरा केला जातो, तिथे देखील मी शूट केलेलं आहे. तर तिथे मिळालेलं मला हे सन्मान चिन्ह आहे. त्याबद्दल राजापूर हायस्कूल राजापूर या शाळेचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर पुढे नीनादेवी कबड्डी संघ कनेरी रत्नागिरी जिल्हा कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा 2022 हे राजीव गांधी स्टेडियमवर भरवलेले कबड्डी स्पर्धा होत्या. दिवसाच्या होत्या. खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या स्पर्धा भरवल्या होत्या, राज्यस्तरीय होत्या. तर तिथे देखील मला हे सन्मान चिन्ह मिळालं. त्याबद्दल त्या मंडळाचे देखील खूप खूप धन्यवाद. त्यानंतर UPL 2024 पर्व पहिलं उंबरडे प्रीमियर लीग आयोजक यांच्याकडून मान्यवर सन्मान चिन्ह म्हणजे उंबरडे प्रीमियर लीग या वर्षी जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान ते स्पर्धा भरवल्या होत्या उंबरडे या ठिकाणी. त्यांच्याकडून हे मिळालेलं मला सन्मान चिन्ह आहे लाईव्ह केल्याबद्दल. त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. तर हे नवरात्रोत्सव ह्या वर्षीचं 2024 हे आमच्या ओमकारला, बघा ओमकार इथे आहे, ओमकारला मिळालेलं सन्मान चिन्ह आहे. त्यानंतर जय महाराष्ट्र मित्रमंडळ गुरववाडी राजापूर नवरात्रोत्सव 2022 तिथे देखील माझं लाईव्ह असतं, कारण पूर्ण जे 9 दिवस असतात ते 9 दिवस माझं लाईव्ह असतं त्या ठिकाणी. तिथे मिळालेलं हे सन्मान चिन्ह आहे. धन्यवाद. हे शिवजयंती उत्सव साजरा केला गेला जातो दरवर्षी आमच्या राजापूरमध्ये. तिथे मिळालेलं मला हे सन्मान चिन्ह आहे. धन्यवाद. त्यानंतर जय महाराष्ट्र मित्रमंडळ नवरात्रोत्सव हे ओमकारला मिळालेलं सन्मान चिन्ह आहे. आता हे सन्मान चिन्ह आहे ते राजापूर अंडरआर्म प्रीमियर लीग म्हणजे RUPL जे राजापूरला भरवलं जातं. सुरुवातीला ज्यावेळेला सुरुवात झाली RUPLची त्यावेळेला ते राजापूर हायस्कूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे टुर्नामेंट असायच्या. तसंच आता त्याचा विस्तार वाढत गेला आणि यापेक्षा मोठ्या प्रमाणात स्पर्धा चालू व्हायला लागल्या. तर त्या स्पर्धा आता राजीव गांधी स्टेडियमला भरवल्या जातात. राजीव गांधी स्टेडियम आहे राजापूरचं, तिथे भरवल्या जातात. तिथे मला हे 2023ला मिळालेलं हे सन्मान चिन्ह आहे. खूप खूप धन्यवाद. हे जय महाराष्ट्र मित्रमंडळ राजापूर 2022 इथे हे ओमकारला मिळालेलं हे सन्मान चिन्ह आहे. हे जय महाराष्ट्र मित्रमंडळाकडून दुर्वाला मिळालेलं सन्मान चिन्ह आहे. आणि हे जे पाहत आहात ते न्यू हनुमान प्रासादिक भजन मंडळ वरचीपेठ राजापूर इथे जे ढोल वादन स्पर्धा असतात, जे इथे आपण पाहत आहे मंदिर देखील आहे, जे मारुती मंदिर आहे पेठेतील एक प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. तिथे हे मिळालेलं सन्मान चिन्ह आहे लाईव्ह केल्याबद्दल. त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. आणि हे जे आपण मी पाहत आहे NHT कप आता काही दिवसावर ते येऊन ठेपलेलं आहे. तर आता तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा होतात. प्रीमियर लीग असते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. तर तिथे देखील हे मिळालेलं मला सन्मान चिन्ह आहे. आता काही दिवसातच चालू होईल, पुन्हा काही दिवसातच ते आता पुन्हा अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा चालू होतील आपल्या राजापूरमध्ये. तर तिथे हे अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 2024ला म्हणजे ह्या वर्षीचंच आहे, जे जानेवारीमध्ये भरवल्या जातात, जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान. तर तिथे मिळालेले मला हे सन्मान चिन्ह आहे. तर न्यू हनुमान निवटवाडी या मंडळाचे देखील खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आपण पाहिलात ह्या आपल्याला म्हणजे मला एकट्याला नाही तर आपण सर्व त्यामध्ये सहभागी आहात. तुम्हा सर्वांचा सन्मान आहे त्यामध्ये. जे आपले सर्व यूट्यूबला जे सहकार्य करतात आणि जे आपले दर्शक आहेत तसेच सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि त्यांचा सन्मान आहे हा माझा एकट्याचा सन्मान नाही. तर मित्रांनो, आपण हे आपल्याला मिळालेले सन्मान चिन्ह आहेत. तर आता आपण पुढे पाहणार होते आपलं लाईव्ह
चं सर्व हे जे आता मटेरियल आहे ते आपण पाहूया काय काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचं तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे कशाप्रकारे लाईव्ह. तर मित्रांनो, आपण आता जे आपल्याला सन्मानचिन्ह मिळाले आहेत आपल्या सर्वांना, म्हणजे जे आपल्या यूट्यूब जे आपले दर्शक आहेत तसंच आपले सबस्क्रायबर परिवाराचे सर्व सदस्य आहेत त्यांना मिळालेले सन्मानचिन्ह आपण पाहिलात. तर आता आपण लाईव्ह पाहणार आहोत कशाप्रकारे होतं ते देखील पाहणार आहोत. आता आपण पाहूया काय काय आपल्याकडे आहे लाईव्हसाठी. हे आपल्या केबल आहेत, HDMIच्या केबल आहेत. तसंच आपल्याकडे ॲक्शन कॅमेरा देखील आहे. ॲक्शन कॅमेरा, हे ट्रायपॉड आहेत. हा एक ट्रायपॉड आहे आणि हा एक मोठा ट्रायपॉड आहे, प्रोफेशनल ट्रायपॉड आहे. तसंच आपला हा हेडफोन, आपला मोबाईलने देखील आपलं लाईव्ह होतं आणि हे मोबाईल आपला कॅमेरा ॲज अ वेब कॅम म्हणून आपण यूज करतो. खूप चांगली क्लॅरिटी मिळते कारण मोबाईल आता सध्या कॅमेरा आपण पाहता खूपच चांगल्या प्रकारचे कॅमेरे आहेत आणि हाय क्वालिटीचे कॅमेरे आहेत. तर ह्याच्यातून सुद्धा आपण हाय कॅमेरा म्हणून यूज करतो. तसंच हे एक हॉलीलँडचं ह्या वर्षीच मी घेतलेलं आहे, नवीन प्रोडक्ट आहे. तर आपण व्हिडिओ ट्रान्समीटर आहे हा वायरलेस. त्याचा उपयोग म्हणजे काय, आपण आता कॅमेरा पूर्वी कसं मी गेल्या वर्षीपर्यंत मी कॅमेरा आपण नवीनच लाईव्ह चालू केला आहे, गेल्या वर्षीपासूनच प्रोफेशनल करायला सुरुवात केलेली आहे. तर हा आपला हॉलीलँडचा ट्रान्समीटर आहे. तर त्याचा उपयोग म्हणजे जो कॅमेरा आपण आता कॅमेऱ्याला हे जॉईन केलं की वायरलेसली आपल्याला त्याचं व्हिडिओ ट्रान्समीटर होतं सगळं. आणि कॅमेऱ्यात आपण कुठेही ॲडजस्ट करू शकतो जसं आपल्याला पाहिजे असेल त्या ठिकाणी. कारण जवळजवळ ह्याची रेंज आहे जो 400 मीटर, 1300 फूट म्हणजे 400 मीटर एवढी त्याची रेंज आहे. 400 मीटरच्या अंतरामध्ये कुठेही कॅमेरा ठेवून आपण त्याचं लाईव्ह प्रक्षेपण करू शकतो. आणि आपला हा PC आहे, मेन आहे. तर ते देखील आपण बघूया का कसं आहे ते. आपला PC आहे तो आपण थोड्या वेळानं चालू करणार आहोतच आणि आपण लाईव्ह देखील पाहणार आहोत कशाप्रकारे लाईव्ह केलं जातं. हे आपला कॅमेरा आहेत. आता हे मोठे हे कॅमेरे आहेत. हा आपला कॅनॉनचा आहे. हा DSLR आहे परंतु त्याला अनलिमिटेड व्हिडिओ आपण शूट करू शकतो त्याच्यातून. आणि हा दुसरा आपला पॅनासॉनिकचा आहे, तो देखील आपला प्रोफेशनल कॅमेरा आहे. तर चला तर आपण आता लाईव्हला जोडणीला सुरुवात करूया. हा आपला एक ट्रायपॉड आहे, हा आपला प्रोफेशनल ट्रायपॉड आहे. आणि मित्रांनो एक सांगायचं म्हणजे ज्या वेळेला मी लाईव्ह करतो त्यावेळी लाईव्हसाठी मला भरपूर आमचे इथले मित्रमंडळी आहेत ते खूप सपोर्ट करतात. आमचा विघ्नेश अमरे हा देखील मला खूप सपोर्ट करतो, रोशन अमरे. तसंच रत्नेश आहे, आमचा ओमकार आता स्वतः शूट करतो आहे आता, तो देखील मला खूप सपोर्ट करतो लाईव्हसाठी. स्कोरिंग वगैरे करावं लागतं लाईव्हमध्ये कारण आपल्याकडे संपूर्ण सिस्टीम आहे का आपण रिप्ले देखील आपण दाखवू शकतो चांगल्या प्रकारे. आपल्याकडे रिप्ले सिस्टीम आहे. तसंच ॲड वगैरे तुमच्या येऊ शकतात, ॲडव्हर्टाईज वगैरे असतील त्या देखील आपण आपल्या त्या लाईव्हच्या माध्यमातून आपण ॲडसुद्धा आपण दाखवू शकतो. हा आपला कॅनॉनचा कॅमेरा आहे R50 म्हणून. याला अनलिमिटेड व्हिडिओ आपण शूट करू शकतो कारण बरेचसे आता DSLR आहेत जे पूर्वीचे होतात, हे लेटेस्टमध्ये आहे. पूर्वीचे होते त्यांना कसं 30 मिनिटाचं एक त्यांना लिमिट असायचं, 30 मिनिटांना तो कॅमेरा बंद व्हायचा. पण त्याला अनलिमिटेड आपण व्हिडिओ करू शकतो. त्यासाठी मी हा घेतलेला आहे कारण याला क्वालिटी देखील तेवढीच खूप क्लॅरिटी चांगली असते DSLRला. त्यामुळे मी DSLR घेतला आहे. त्याला लेन्स लावले आहे 210ची. तर मित्रांनो हा जो कॅमेरा आहे हा प्रोफेशनल कॅमेरा आहे. याला जवळ 50x झूम आहे. जवळजवळ नाही म्हटलं तरी जवळ 1 किलोमीटरच्या अंतरावरचं आपण नीट पाहू शकतो एवढा याचं झूम आहे. खूप चांगली क्वालिटी आहे. तर हे जे ह्याला बॅटरी आहे कसं छोटीशी बॅटरी आहे आपण पाहत आहे कारण आपल्याला हे दिवसभर ही बॅटरी आपल्याला पूर्ण नाही. याचं बॅकअप जवळजवळ नाही म्हटलं तर एक
2 ते 3 तास भेटतं. त्यासाठी मी एक स्वतः बनवलेलं एक डिवाय आहे, गॅजेट आहे. त्यातून मी ह्याला डायरेक्ट ह्याला मी सप्लाय दिली तर हे आपण दिवसभर वापरू शकतो, 24 तास आपण वापरू शकतो लाईव्ह म्हणून ह्या कॅमेरासाठी. तसंच हा देखील हा कॅमेरा आहे. ह्या कॅमेराला देखील आपण ह्या कॅमेरावर देखील आपण चार्जर तयार केलेला आहे. हा चार्जर तयार केला मी त्यासाठी. ही बॅटरीला मी कनेक्ट करतो आणि त्यामुळे हा कॅमेरा देखील आपल्याला ह्याची बॅटरी जेमतेम अर्धा तास ते 45 मिनटं याचं बॅकअप असतो बॅटरीचं. त्यासाठी मी हे मी स्वतः बनवलेलं आहे चार्जर. हे स्वतः चार्जर तयार करून आता मी ह्याला कनेक्ट करतो. त्यामुळे मला दिवसभर ह्याला बॅटरीची काही गरज लागत नाही. दिवसभर हा कॅमेरा आपल्याला व्यवस्थित चालतो, जराही न कुठे खंड पडू देता. हे आपल्याला व्हिडिओ ट्रान्समीटर आहे, हॉलंडचा आहे, चांगल्या क्वालिटीचा आणि 4K क्वालिटीमध्ये आहे. आपण ह्या 4K ट्रान्समीटर आपल्याकडे आहे. तर त्यांनी की आपल्याला खूप चांगल्या क्वालिटीचा आपण याच्यामध्ये ट्रान्समिशन करू शकतो, व्हिडिओ ट्रान्समिशन. आणि त्यामुळे आपल्याला क्वालिटी देखील चांगली मिळते. 4Kमध्ये आपण शूट आहे ते 4Kमध्ये देखील करू शकतो. आपण पाहता याच्यावर 4K आहे, हे पहा. याच्यामध्ये आहे एक ट्रान्समीटर आहे, हा ट्रान्समीटर आहे आणि हा रिसिव्हर आहे. तर आपल्याला याचा उपयोग होतो. आणि ह्याचे देखील मी बॅटरीसाठी बॅटरी केलं आहे. हे पण आपल्याला दिवसभर पुरू शकते. ही बॅटरी आहेच, अधिक ह्याला चार्जर लावून 2 अँपिअरचा 5 वोल्टचा चार्जर लावून आपण याचं कायमस्वरूपी ह्याला आपण ॲक्टिव्ह ठेवू शकतो. तर आपण बॅटरी लावतो आहे. आता ही बॅटरी आपण ट्रान्समीटरला लावतो आहे आणि याच्यासाठी मी चार्जर एक ठेवला आहे. ह्याला पण मी चार्जर लावू शकतो, कारण ज्यावेळेला बॅटरी उतरेल त्यावेळेला चार्जरसुद्धा आपल्या उपयोगाचा पडतो. कारण व्हिडिओ न थांबता आपल्याला लाईव्ह करायचं असतं. त्यामुळे मित्रांनो, आपली जी लाईव्हचं जे क्वालिटी आहे ते आपण अगदी आता माझी क्वालिटी ही 180p एवढी HD क्वालिटी असते. परंतु आपण ही क्वालिटी आपण वाढवू पण देखील शकतो. अगदी 4Kपर्यंत देखील लाईव्ह करण्याची आपल्या PC क्षमता आहे. 4Kपर्यंत लाईव्ह करू शकतो. 2K 4K या क्वालिटीमध्ये पण लाईव्ह करू शकतो. परंतु त्यासाठी आपल्याला नेट स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. नेटचा स्पीड जो आपल्याला जर स्टेबल असेल आणि स्ट्रॉंग असेल तर आपण 4Kपर्यंत जाऊ शकतो. 2K किंवा 4Kपर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो, ज्या वेळेला आपण इंटरनेट स्पीड चेक करतो, 2 स्पीड असतात. एक डाउनलोड स्पीड असतो, दुसरा एक अपलोड स्पीड असतो. तर डाउनलोड स्पीड आपल्याला लाईव्हसाठी उपयोगी नसतो. आपल्याला उपयोगी असतो तो अपलोड स्पीड. अपलोड स्पीड महत्त्वाचा असतो. तो जर स्ट्रॉंग असेल, कमीत कमी आपल्याला 10 MB स्टेबल पाहिजे. कमीत कमी 10 MB स्टेबल असेल तर आपण HD क्वालिटीमध्ये आपण लाईव्ह करू शकतो. आणि जर 10पेक्षा जास्त असेल, साधारण 30 MBच्या आसपास असेल, 30 MB 40 MBपर्यंत असेल तर आपला अपलोड स्पीड, तर आपण जी क्वालिटी आहे ते आपण 4Kपर्यंत नेऊ शकतो. पण ते स्टेबल पाहिजे. स्टेबल असेल तरच ते आपण 4Kमध्ये करू शकतो. अन्यथा आपण HD आपली क्वालिटी चालू असतेच. HD देखील काय काय वेळेला नेटचा खूप प्रॉब्लेम येतो. आपण हे गावचं ठिकाण आहे. तर इंटरनेट स्पीड आपण माहिती घेतलं. आता अपलोड स्पीड आपल्याला खूप महत्त्वाचा असतो. जर अपलोड स्पीड चांगल्या प्रकारे असेल तर आपण लाईव्ह खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि आपल्याकडे गावं असतात, कारण इकडे शहरी भाग कमी आहे. त्यामुळे थोडासा इकडे नेटवर्कचा इश्यू असतो, खूप प्रॉब्लेम असतो. आणि इकडे प्रत्येक ठिकाणी फायबर नेटवर्क नसतं. फायबर नेटवर्क असेल तर खूपच उत्तम. त्याने लाईव्ह आपल्याला खूप चांगल्या क्वालिटीमध्ये आपण लाईव्ह करू शकतो. आणि जर मोबाईल नेटवर्क असेल तर कारण ते स्टेबल नसतं. आता मोबाईल जरी 5G आता नेटवर्क आलेलं आहे. आता जिओला 5G आहे, एअरटेलला 5G आहे. बहुतेक आता जे कंपनी आहेत त्यांनी आता 5G नेटवर्क द्यायला सुरुवात केलेली आहे आपल्या गावामध्ये देखील. परंतु त्यांचं नेटवर्क स्टेबल नसतं. 5G जर मोबाईल आपण नेटवर्क यूज करतो ज्यावेळेला आपण लाईव्हसाठी, त्यावेळेला ज्यावेळी युजर्स वाढतात त्यावेळेला नेट कमी जास्त होतो. त्यामुळे काय वेळेला लाईव्ह मला थोडासा प्रॉब्लेम येतो. परंतु नेट महत्त्वाचं असतं लाईव्हसाठी. जर नेट क्लिअर असेल, चांगलं असेल, स्ट्रॉंग असेल तरच आपलं लाईव्ह क्लिअर होऊ शकतं. तर सर्व ह्या गोष्टी नेटवरच अवलंबून असतात. तर आपण आता बघूया. आता आपण लाईव्ह सुरुवात करणार आहोत थोड्या वेळातच. तर ठीक आहे. तर आता आपण जोडतो आहे.
मित्रांनो आपण आता पी सी चालू केलेला आहे आणि आपला हा लाईव्हसाठी खास बनवलेला हा पी सी आहे, कारण याच्यामध्ये आपण 4K पर्यंत आपण व्हिडिओ क्वालिटी देऊ शकतो लाईव्हला. तर आपण आता लाईव्हचा सॉफ्टवेअर चालू करतो आहे विमिक्स, कारण आपल्याकडे दोन्ही सॉफ्टवेअर आहेत. विमिक्स देखील आहे आणि OBS देखील आहे, कारण आपल्याला थोडी विमिक्सची क्वालिटी चांगली मिळते, खूप चांगले फंक्शन असतात आणि क्वालिटी देखील लाईव्हची खूप चांगली असते. त्यामुळे आपण विमिक्समधून आपण लाईव्ह करतो शक्यतो. तर अजून आता कॅमेरे चालू करायचे आहेत, तर आता कॅमेरे ऑन करतो. तर मित्रांनो आपण आपला कॅमेरा रेडी केलेला आहे, चालू केलेला आहे आणि आपला हा वरती पाहत आहे तो आहे ट्रान्समीटर देखील ऑन केलेला आहे. ते पाहत आहे आपण डिस्प्ले आहे. तसंच इथला देखील आपण कॅमेरा, तसंच हा DSLR देखील आपण आता ऑन करणार आहोत. तसंच इथे आपण पाहत आहे इथे देखील आपण रिसिव्हर आहे, हा आपण इथे अटॅच केलेला आहे PCला. हा वायरलेस आता कॅमेरा आपण तयार केलेला आहे, पाहत आहे. याला आता वायर नाही कुठलीही. हा कॅमेरा आपण 400 मीटरपर्यंत आपण कुठेही नेऊ शकतो. आपण खाली पाहतात मुलं आता तिकडे मैदान तयार करतात, त्या मैदानाच्या पलीकडे 400 मीटर म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतर आलंच. एक 100 मीटर कमी येतं अर्धा किलोमीटरमध्ये. तिथपर्यंत आपण हा कॅमेरा घेऊन जाऊ शकतो आणि आपल्या इथे सेटअप आपल्या इथे आहे. ओके, तर आपला हा हा एक आपला कॅमेरा आहे, आपण पाहत आहे. हा आहे कॅनॉनचा कॅमेरा आहे आणि हा इकडे आहे तो पॅनासॉनिकचा कॅमेरा आहे. तर आपण पाहत आहे पिक्चर क्वालिटी आपल्याला अशी समजणार नाही. तुम्हाला मी याचे फुटेज तुम्हाला मी नंतर अपलोड करेनच ह्या व्हिडिओमध्ये, ते तुम्ही पाहालच. मित्रांनो आपण आता हे जे व्हिडिओ पाहता ते मी लाईव्ह केलेलं आहे आणि हे लाईव्ह मी आता जे फुटेज आहे ते मी मोबाईलवरून स्क्रीन रेकॉर्डिंग करून हे मी आता फुटेज घेतलेले आहेत आणि तिथले तुम्हाला जिथे ते लाईव्ह केलं तिथले थोडे तुम्हाला हे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत आहे. तर मित्रांनो आता ह्याहीपेक्षा आपल्या क्वालिटीमध्ये बदल झालेला आहे, खूप चांगल्या प्रकारे बदल झाला आहे. तसंच क्रिकेटचा स्कोअरचा कार्ड देखील आपण चेंज केलेला आहे. आपण पुढे पाहाल क्रिकेटचं सुद्धा लाईव्ह आहे थोडंसं केलेलं. साऱ्या विश्वाचा अधिपती हा माझा गौरीचा गणपती, साऱ्या विश्वाचा अधिपती हा माझा गौरीचा गणपती. चला पुढची भांबेडवाले गाडी शुभम सुधाकर भांबेड, रसाळ बंधूंची गाडी 24 नंबरचा आणि सुंदर असा फेरा या ठिकाणी यांची कमाल आहे. परंतु एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 24 धावा धावफलकावरती. फ्री हिटची संधी अजूनही असेल फलंदाजाला, मात्र त्या संधीचं सोनं करताना दिसेल का फलंदाज. खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका, 38 सर्कलच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या झाली ती मात्र 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती रुपेश. यावेळेला सुरेख पद्धतीचा आपण हा लाईव्हचा सेटअप पाहिला, त्याची क्लॅरिटी तुम्ही पाहिला असणार. परंतु आता इथे सगळं जंगल आहे
थोडंसं अडचणीचा भाग आहे, त्यामुळे तुम्हाला एकदम क्वालिटी लक्षात येणार नाही. तुम्ही एखादा माझा लाईव्ह बघितला तर आता काही दिवसावरच माझा लाईव्ह सुरू होईल, तर तुमच्या लक्षात येईल. आणि आपण पाहता हे जे सगळं आता मटेरियल आहे, जवळजवळ मी बराच पैसा मी खर्च करून बसलेलो आहे. खूप खर्च केला आहे. हे कॅमेरा वगैरे सेटअप वगैरे सगळं याला खूप खर्च येतो. आणि त्यासाठी मी माझं घर पाहत आहे. माझं घर आहे आणि माझ्या वरती बांधकाम पाहत आहे. अर्धवट बांधकाम आहे. ते बांधकाम मी बाजूला ठेवून मी हे सेटअपमध्ये सगळा लाईव्हच्या सेटअपमध्ये सगळा पैसा मी गुंतवलेला आहे. घरून मला थोडंसं ओरडा पण खावा लागतो ह्यासाठी, कारण घर अर्धवट ठेवून मी हे ह्या लाईव्हच्या सर्व साहित्यामध्ये सर्व हे जे ॲक्सेसरीज आहेत त्याच्यामध्ये मी हा पैसा माझा बराचसा गुंतवलेला आहे. तर मित्रांनो, तुमचा सपोर्ट जसा आतापर्यंत आहे तसा ते आहे, पुढे राहू दे सपोर्ट. आणि माझा लाईव्हला तुम्ही चांगला प्रतिसाद द्या. हे जर आपण पाहत आहे सगळं सेटअप मी लाईव्ह क्रिकेटसाठी, तसंच स्टेज शो वगैरे, तसंच तुमच्या इतर इव्हेंट्स कुठले असतील, लग्न असेल, स्टेज शो असतील, यासाठी देखील आपला हा उपयोगाचा आहे. आपण लाईव्ह प्रक्षेपण करू शकतो. तसंच व्हिडिओ शूटिंगसुद्धा आपण 4K मध्ये करू शकतो आणि आपली क्वालिटी तुमच्या लक्षात येईलच. आणि त्यानंतर ह्यापेक्षा मग क्वालिटी पाहायची असेल तुम्ही माझा लाईव्ह आता पुढे चालू होईल क्रिकेटमध्ये, तुम्ही त्या ठिकाणी पहा. जर नेटवर्क चांगलं असेल, स्ट्रॉंग असेल, तर माझा लाईव्ह खूप तुम्हाला क्लिअर पाहायला मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो, तुमचा सपोर्ट असाच राहू दे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.